सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी 353 गाड्या कांद्याची आवक झाली होती. यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव 2,500 ते 2,800 रुपयांपर्यंत स्थिर आहे. 20 क्विंटल कांदा अक्षरशः 500 रुपये दराने विकला गेला आहे. यावर्षी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला, तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. सततचा पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा खराब झाल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आज 10 क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल 6,500 रुपयांचा दर मिळाला. गुरुवारी सोलापूर बाजार समितीत एकूण 35,307 क्विंटल म्हणजेच 70,614 पिशवी कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील 35,277 क्विंटल कांदा सरासरी 2,800 रुपयांनी विकला गेला. गतवर्षी याच हंगामात दररोज सोलापूर बाजार समितीत 700 ते 800 गाड्यांची आवक होती, परंतु निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याचा फटका सहन करावा लागला. आता निर्यात बंदी नसताना देखील भावात वधारणा झालेली नाही. दरम्यान शेतकरी गडबड करून ओला कांदा विक्रीसाठी आणत असल्यानेही भाव वाढत नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वाळलेला कांदा आणावा, त्याला चांगला दर मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल 3,500 ते 4,000 रुपयांचा भाव असेल, तर बंगळूरच्या बाजारात 4,500 ते 5,000चा भाव असेल. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो क्विंटल कांदा बंगळूरच्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान यंदा आवक कमी असल्याने आगामी काही दिवसातच भाव आणखी वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.